सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी येथील श्री राम अंजनीय स्वामी मंदिर येथे अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली आहे। त्याप्रसंगी डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या देशकार्याला अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवन प्रवासावर व अखंड भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकला। देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचं वक्त्यांनी नमूद केलंय। या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, दिनेश परदेशी, बापूसाहेब गाडेकर, प्राध्यापक नानासाहेब लहरे, युवराज पाटोळे, संतोष नागपुरे, डॉक्टर गोविंदराव घोरकडे, दीपक टकले, धनंजय नागपुरे, संतोष दाभाडे, भगवान गाडेकर, संतोष टकले यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक जिल्हा व भारतीय जनता पार्टी येवलातर्फे स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं या देशासाठी खूप मोठं बलिदान आहे। त्यांच्यामुळेच आज पंजाबचा काही भाग किंवा पश्चिम बंगालचा काही भाग आज भारतामध्ये सामील झालेला आहे। पंडित नेहरूंच्या सरकारमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी केंद्रीय मंत्री असताना काँग्रेसची काही धोरणं ते पटल्यामुळं देश हितासाठी हिंदुत्वासाठी त्यांनी मंत्रिपदाचा त्याग देऊन आणि या देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्न केले, हिंदू समाजासाठी प्रयत्न केले। पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये जे 370 कलम लागलेला होता आणि 2 अधिकार दिलेले होते, 2 निशाण, म्हणजे काश्मीरचा झेंडा वेगळा, काश्मीरचा जो त्याला पण पंतप्रधान एवढेच अधिकार, त्यांचा जो अध्यक्ष राहणार त्यांना। मग त्यांनी सांगितलेलं होतं इस देश में 2 प्रधान 2 निशान नहीं चलेंगे। त्यासाठी काश्मीरमध्ये प्रवेश करायचा असेल तर तिथं परवानगी लागत होती तिथं सरकारची, आणि त्यांनी आंदोलन उभं केलं आणि आंदोलन उभं करून काश्मीरमध्ये प्रवेश केला, त्यांना अटक केली व एक प्रकारे त्यांचा तिथं अटक झालेली असताना त्यांचा खूनच केला। आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते भारतीय जनता पार्टीने देशामध्ये लोकप्रिय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 370 कलम हटवलं आणि आज जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक बनलेला आहे। आज जम्मू काश्मीरचा जे विकास आहे ते सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि आज जम्मू काश्मीरमध्ये सर्व भारतीय मुक्तपणाने संचार करू शकतात। आपण आधी बघितलेलं आहे काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा झेंडासुद्धा फडकायला परवानगी नव्हती, तेथील अशांतता होती, देशातील आर्मीवर तिथं दगडफेक होती। आज सर्व आटोक्यात आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि एक प्रकारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना या 370 कलम हटवून आणि काश्मीरमध्ये शांतता राबवून आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने त्यांना अभिवादन केलेलं आहे। आज बलिदान दिवस। श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जे काश्मीरमध्ये बलिदान दिलं, त्यांची एक घोषणा होती की बा 2 निशान 2 प्रधान नहीं चलेंगे। या उक्तीप्रमाणे त्यांनी पंजाब आणि पश्चिम बंगाल हे दुसऱ्या देशामध्ये चालले असताना त्यांनी ते वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी संघर्ष केला आणि या देशासाठी बलिदान दिलं। आणि भाजपाने त्यांची घोषणा होती की जहाँ बलिदान हुए मुखर्जी वो कश्मीर हमारा है। जय श्रीराम। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।